आय एम लर्निंग टू स्पीक मराठी. मी मराठी बोलणे शिकत आहे. इथे तुम्ही मराठीच्या ऐवजी इंग्लिश हा शब्द टाकू शकता आणि वाक्य असे तयार होईल. आय एम लर्निंग टू स्पीक इंग्लिश, म्हणजेच मी इंग्लिश बोलणे शिकत आहे. हाऊ आर यू टुडे? तर तू आज कसा आहेस किंवा तू आज कशी आहेस, हे दोन्ही वाक्यांसाठी इंग्रजीमध्ये एकच वाक्य बोलले जातं, हाऊ आर यू टुडे. धिस इज माय फेवरेट बुक. हे माझं आवडतं पुस्तक आहे. धिस इज माय फेवरेट बुक. हे माझं आवडतं पुस्तक आहे. व्हेअर डू यू लिव्ह? आता तू कुठे राहतोस? फॉर मेल. मग तू कुठे राहतेस, राहिलीस. फॉर फिमेल. या दोन्हीसाठी वाक्य एकच येतं, व्हेअर डू यू लिव्ह. ओके. आय एम गोईंग टू द मार्केट. मी बाजारात जात आहे. आय एम गोईंग टू द मार्केट. मी बाजारात जात आहे. व्हॉट टाईम इज इट? किती वाजले आहेत? व्हॉट टाईम इज इट? किती वाजले आहेत? आय लाईक टू ईट आईस्क्रीम. मला आईस्क्रीम खायला आवडते. आय लाईक टू ईट आईस्क्रीम. मला आईस्क्रीम खायला आवडते. शी इज माय बेस्ट फ्रेंड. शी इज माय बेस्ट फ्रेंड. ती माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे. वी विल मीट टुमारो. आपण उद्या भेटू. वी विल मीट टुमारो. आपण उद्या भेटू. द वेदर इज व्हेरी नाईस टुडे. आज हवामान खूप छान आहे. द वेदर इज व्हेरी नाईस टुडे. आज हवामान खूप छान आहे. आय हॅव मीटिंग ॲट 10 AM. माझी एक मीटिंग 10 वाजता आहे. आय हॅव अ मीटिंग ॲट 11 AM. अशा प्रकारे तुम्ही टाईम बदलू शकता किंवा वेळही सांगू शकता. आय हॅव अ मीटिंग ॲट टुमारो असंही बोलू शकता. शी इज रीडिंग अ बुक. ती एक पुस्तक वाचत आहे. शी इज रीडिंग अ बुक. ती एक पुस्तक वाचत आहे. ही इज व्हेरी टॅलेंटेड. तो खूप हुशार आहे. ही इज व्हेरी टॅलेंटेड. आय वुड लाईक टू वॉच मूव्ही ऑन विकेंड्स. मला विकेंडला चित्रपट बघायला आवडते. विकेंड म्हणजे जो आपली सुट्टी असते रविवारी त्या दिवशी. आय लाईक टू वॉच मूव्हीज ऑन विकेंड्स. मला विकेंडला चित्रपट बघायला आवडते. द सन इज शायनिंग ब्राईटली. सूर्य तेजस्वीपणे प्रकाशमान आहे. द सन इज शायनिंग ब्राईटली. सूर्य तेजस्वीपणे प्रकाशमान आहे. आय नीड टू बाय सम ग्रॉसरीज. इथे बाय म्हणजे विकत घेणे, नीड म्हणजे त्याची गरज आहे तुम्हाला असा अर्थ होतो. मला काही किराणा सामान विकत घ्यायचं आहे. आय नीड टू बाय सम ग्रॉसरीज. डू यू लाईक लिसनिंग टू म्युझिक? तुला संगीत ऐकायला आवडतं का? डू यू लाईक लिसनिंग टू म्युझिक. आय एम वेटिंग फॉर माय फ्रेंड. मी माझ्या मैत्रिणीची प्रतीक्षा म्हणजेच वाट बघत आहे. इथे तुम्ही मित्राची असो मैत्रिणीची असो पण फ्रेंड हाच शब्द बोलायचा आहे. आय एम वेटिंग फॉर माय फ्रेंड. द ट्रेन इज अरायविंग ॲट 5 PM. ट्रेन 5 वाजता येईल. इथे तुम्ही टाईमसुद्धा चेंज करू शकता. ही इज वर्किंग फ्रॉम होम टुडे. तो आज घरूनच काम करत आहे. ही इज वर्किंग फ्रॉम होम टुडे. इथं हीच्या जागी म्हणजे तोच्या जागी जर ती घ्यायचं असेल तर शी इज वर्किंग फ्रॉम होम टुडे. ती आज घरून काम करत आहे असा अर्थ होतो.